यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. बाय लुईस एल हे. भाग 2. प्रकरण 4. हे खरे आहे का? सत्य हा माझ्यातला अविभाज्य घटक आहे. हे सत्य आहे. का खरं आहे? या प्रश्नाला 2 उत्तरे आहेत. हो आणि नाही. हे सत्य आहे असा जर तुमचा विश्वास असेल तर ते सत्य आहे. पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे तुमच्या बघण्यावर अवलंबून असते. निवड करण्यासाठी अक्षरशः कोट्यावधी विचार आहेत. आपल्यापैकी बहुतेक लोक आपले आईवडील जसे विचार करायचे तसाच विचार करतात. तुमचे विचार तपासा. तुम्हाला जर कोणी जोडीदार भेटला नाही तर माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही किंवा मी प्रेम करण्यालायकच नाही. कदाचित आपल्यावर कोणी वर्चस्व गाजवतंय अशी तुमच्या आईप्रमाणे तुम्हालाही भीती वाटत असते किंवा सगळेजण मलाच टाकून बोलतात. तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर आजारपण आमच्या घराण्यातच आहे किंवा हवामानाला दोष देता किंवा मी दुःख सहन करण्यासाठीच जन्माला आलो आहे किंवा एकानंतर एक चालूच आहे किंवा अशाच कोणत्यातरी समजुती तुम्ही पाळलेल्या असतात. कदाचित तुम्हाला या समजुती आहेत याची जाणीवसुद्धा नसेल. बऱ्याच जणांना नसते. त्यांना फक्त बाह्य परिणाम बघण्याची सवय असते. हे बाह्य परिणाम आणि आतले विचार याचा संबंध कोणी दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात बळीच ठरणार आहात. समस्या, आर्थिक संकट, मित्र नाहीत, कामात अडचणी, नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवणे. समजूत, माझ्या नशिबात पैसाच नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझ्यातच काहीतरी कमी आहे, माझ्या मनाप्रमाणे कधी होत नाही. समस्या कोणतीही असो ती विचारांच्या एक साखळीमुळेच येते आणि विचारांची ही साखळी बदलता येते. खरं असेल किंवा खरं दिसत असेल या सगळ्या अडचणी तुम्हाला सदैव त्रास देत असतात. अडचण कितीही मोठी असो तो एक आतल्या विचारांचा बाह्य परिणाम आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर या अडचणी कोणत्या विचारांमुळे निर्माण होत आहेत याची जाणीव नसेल तर तुम्ही अगदी योग्य पुस्तक वाचत आहात. कारण यामध्ये हेच दिले आहे. तुमच्या अडचणीकडे बघा आणि स्वतःलाच विचारा कोणत्या विचारांमुळे या निर्माण होत आहेत. शांतपणे बसून जर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर तुमची विवेकबुद्धी त्याचं उत्तर देईल. तुम्ही लहानपणी जे शिकलात ती केवळ एक समजूत होती. काही गोष्टी सकारात्मक आणि आपल्याला पोषक आहेत अशी आपली समजूत असते. आयुष्यात त्याचा प्रत्येक क्षणी उपयोग होत असतो. उदाहरणार्थ, रस्ता ओलांडताना कधी आधी डावी उजवीकडे बघावे. सुरुवातीलाच असे काही विचार आपल्या फायद्याचे आहे असे आपल्याला वाटत असते. पण मोठेपणी ते विचार तेवढे योग्य नाहीत असे लक्षात येते. अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये. लहानपणी कदाचित ते योग्य असेल पण मोठेपणी जर तुम्ही असेच वागला तर एकटे पडाल. म्हणून जरा स्वतःलाच प्रश्न विचारा, आज हे माझ्यासाठी योग्य आहे का? हे मुळात आले कुठून? लहानपणी शाळेत शिक्षकाने वारंवार सांगितल्यामुळे? आता ते योग्य नसेल तर ते टाकून देणे माझ्या फायद्याचे होणार नाही का? मुलांनी रडायचं नसतं, मुलींनी झाडावर चढायचं नसतं असे विचार जे आपल्या भावना लपवतात किंवा जे शरीराने अशक्त असताना त्यांनी हे आपल्या डोक्यात भरवलेले असतात. जग फार भयंकर आहे. लहानपणी सांगितलेल्या गोष्टींवर आजही आपण विश्वास ठेवायला लागलो तर प्रत्येक गोष्टीला आपण घाबरू. अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये किंवा रात्री बाहेर जाऊ नये किंवा माणसे आपल्याला नेहमी फसवतात हे सुद्धा असंच आहे. तेच लहानपणी जग फार चालायचं असं शिकवलं असतं तर माणसं प्रेमळ असतात, मैत्री करण्याच्या लायकीची असतात, हे हवे ते आपण मिळवू शकतो या अशा विचारांवर सुद्धा आपला सहज विश्वास बसला असता.
तूच दोषी आहेस असं लहानपणी आपल्याला ऐकावं लागल्यामुळे आयुष्यात काहीही घडले की आपणच दोषी आहोत असे वाटायला लागतं. मला कोणी विचारत नाही असं लहानपणी मनावर बिंबलेलं असतं. तर तुम्ही रांगेच्या नेहमी शेवटीच असाल असं माझ्या लहानपणी घडलं होतं. ते माझी कहाणीमध्ये वाचा. दुसरे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आपण अदृश्य आहोत की काय असं वाटायला लागतं. मी कोणाला आवडत नाही असं लहानपणी तुम्हाला वाटत होतं का? तसं असेल तर तुम्ही एकलकोंडे राहणारच. तुम्हाला मित्र किंवा जोडीदार मिळाला तरी तो फार काळ टिकणार नाही. हे काही पुरेसं नाही असं लहानपणापासून ऐकत आला असाल तर तुम्हाला घरात नेहमी काहीतरी काम कमी आहे असं सारखं वाटत राहणार. माझा एक पेशंट होता. त्याच्या घरात नेहमी त्याला सगळ्यांचं बिघडलंय आणि आणखीन जास्त बिघडणार आहे असंच ऐकायला मिळत होतं. त्याला टेनिस खेळायला आवडायचं. एकदा त्याच्या गुडघ्याला लागलं. तो अनेक डॉक्टरांकडे गेला पण तो गुडघा बरा झाला नाही. उलट आणखीन दुखायला लागला. नंतर तो पुन्हा कधी टेनिस खेळू शकला नाही. आणखीन एक पेशंट, त्यांचे वडील धर्मोपदेशक होते. ते नेहमी म्हणायचे, आधी दुसऱ्यांचं बघायला हवं, आपल्या विचार सगळ्यात शेवटी. आता तो मोठा झाल्यावर सगळ्यांच्या उपयोगी पडतो. पण त्याला पैशाची अडचण नेहमीच असायची. लहानपणीच्या समजुतीचा प्रभाव नेहमीच त्याला मागेच ठेवतो. तुमचा विश्वास असेल तर ते खरंच वाटायला लागतं. मी हा असा आहे किंवा हे नेहमी असंच असतं असं तुम्ही कितीतरी वेळा म्हणाला असाल. कारण तुमचा तसा विश्वास आहे म्हणून म्हणत आहात. हे आधी कोणीतरी म्हटलं असतं तेच तुम्ही खरं समजून चालता. असंच इतर समजुतीच्या बाबतीतही आहे. सकाळी उठल्यावर पाऊस पडत असलेला दिसला तर आजचा दिवस असाच उदास जाणार असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? हा काही उदास दिवस नाही. किती छान पाऊस पडतोय असा विचार केला तर पावसाचं स्वागत करता येईल. त्यातही आनंद घेता येईल. पावसात भिजण्याची पण एक मजा असते. आपलं आयुष्य आनंदात जावं असं वाटत असेल तर आपण विचारही आनंदीच करायला हवे. आपण मनात जे विचार करू किंवा शब्दाने जो प्रकट करू तेच आपल्यासमोर प्रकट होते. प्रत्येक क्षण ही तुमची सुरुवात असते. मी पुन्हा सांगते, वर्तमान काळातच शक्ती साठवलेली असते. तुम्ही थांबलेले कधीच नसता. आपल्या मनात इथं आत्ता या क्षणी थांबलं होत आहे. या क्षणी बदल होत आहे. तुमच्या मनात किती काळापासून नकारात्मक विचार चालू आहेत? किती काळापासून आजारपण चालू आहे? किती काळापासून नातेसंबंध बिघडलेले आहेत? किती काळापासून आर्थिक विवंचना आहे? किंवा किती काळापासून स्वतःचा तिरस्कार करत आहात? याला काही महत्त्व नाही. त्यामध्ये आपण आता या क्षणी बदल करू शकतो. लहानपणापासून तुमचं मनावर बिंबलेलं ते खरंच आहे असं आता म्हणायची गरज नाही. ते आपण पुसून टाकू शकतो. तुम्ही ते करू शकता. तुमच्या मनात विचार करणारे तुम्हीच आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या जगात तुमचे राज्य आणि तुम्हीच सत्ताधारी आहात. आजचा वर्तमान काळ हा तुमच्या भूतकाळाच्या विचारांमुळे तयार झालेला आहे. तुम्ही आता या क्षणी जे निवडाल, ज्यावर विश्वास ठेवाल, जो विचार कराल, जे बोलाल तेच तुमचा पुढचा क्षण, त्याच्या पुढचा क्षण, त्याचा पुढचा महिना, पुढचे वर्ष तयार करणार आहेत. होय, तुम्ही. हे मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून सांगत आहे. तुमच्या जगात तुम्हीच सत्ताधीश आहात. तुम्ही जे मनात आणाल तेच होणारच. या क्षणापासून एक नवीन पद्धत सुरू होणार आहे. प्रत्येक क्षण ही नव्याची सुरुवात असणार आहे. तुमच्यासाठी ही नवीन सुरुवात आहे आणि ती या क्षणी इथं हा क्षण शक्तिमान आहे. हा बदल घडवून आणणार आहे. हे खरे आहे का? एक क्षणभर थांबा आणि आपलेच विचारही थांबवा. आता या क्षणी तुम्ही काय विचार करत आहात
आपण जो विचार करू त्यामुळे तुमचं पुढचं आयुष्य घडणार आहे. हे जर खरं असेल तर तुमच्या मनात आत्ता जो विचार आहे तो खरा व्हावा असं तुम्हाला खरंच वाटत असतं का? तो जर काळजीचा, चिंतेचाच, संतापाचाच, दुखावल्यावर कोणावर सूड घेण्याचा किंवा भीतीबद्दल विचार असेल तर तो तुमच्या अंगावर परतून यावा असे तुम्हाला वाटते का? विचार पकडून ठेवणे काही सोपे नाही, कारण ते फार वेगाने पळत असतात. तरीसुद्धा आता या क्षणी आपण काय बोलतो याकडे लक्ष तर देता येईल. लक्षपूर्वक ऐकता तर येईल. तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर आणि तुम्ही ते बोलत असताना तुमचं त्याच्याकडे लक्ष गेलं तर ते वाक्य मध्येच थांबवतात. त्या वाक्याची रचना बदला किंवा ते बदलताना गाळूनच टाका. जा असे तुम्ही मोठ्याने म्हणून सुद्धा शकता. समजा तुम्ही बुफेट पार्टीच्या रांगेमध्ये उभे आहात आणि तिथं अन्नपदार्थाऐवजी विचार वाढवायला ठेवलेत. तुम्हाला हवे ते आणि कितीही विचार निवडू शकतात. हे विचार तुमच्या भावी काळाचे अनुभव बनणार आहेत. ज्या विचारांमुळे अडचणी निर्माण होणार आहेत, त्रास होणार आहे असे विचार मांडण्याची म्हणजे मूर्खपणा आहे. विचार निवडणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्याने पोट बिघडतं आणि अन्न मुद्दाम खाण्यासारखे आहे. 1-2 वेळा चुकून आपण खाऊ, पण त्याने त्रास होतो हे कळाल्यावर आपण ते कटाक्षाने टाळू. असंच विचारांबाबत करा. ज्याने त्रास होतो ते विचार टाळा. माझे शिक्षक आम्हाला नेहमी सांगायचे की जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा काय करायचं असतं, तर ती जाणून घ्यायची असते. आपलं मन आपलं भविष्य घडवतं. वर्तमान काळात आपल्या इच्छेविरुद्ध काही असेल तर ते आपल्याला सांगून बदलता येणं आणि हा बदल आता या क्षणापासून करता येतो. मला तर नेहमी वाटायचं तुमचे विचार कसे काम करतात हा विषय शाळेपासूनच शिकवायला हवा. इतिहासाच्या सणावळी कशासाठी पाठ करायच्या असतात हे मला अजून समजले नाही. बौद्धिक शक्ती विनाकारण वाया जाते. त्यापेक्षा मनाचं कार्य कसं चालतं हे शिकवायला हवं. पैशाचे व्यवहार कसे करायचे, पैसे कसे गुंतवायचे, उत्तम पालक कसे व्हावे, नातेसंबंध चांगले कसे ठेवावे, स्वाभिमान कसा निर्माण करावा आणि कसा टिकवावा हे शिकायला हवे. शाळेतल्या इतर विषयांसोबत हे विषयही शिकवले तर पुढची पिढी कशी असेल याची कल्पना करा. त्या सत्याचं स्वरूप कसं असेल. स्वतःवर प्रेम करणारी सुखी पिढी असेल, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल, ती त्याच्यामध्ये परस्परांबद्दल जिव्हाळा असेल, आदर्श पालक असतील आणि त्यांची पुढची पिढीसुद्धा ते अशीच निर्माण करतील आणि तरीसुद्धा प्रत्येकजण आपले गुण प्रकट करायला स्वतंत्र असतील. इथे आपलं प्रकरण 4 हे संपलेलं आहे. धन्यवाद.